जेव्हा जेव्हा आपण बाई साकारतो तेव्हा अनेक फॅन्स पण भेटत असतील, पण काही असे फॅन्स असतात, म्हणजे असा बनवाबनवीमध्ये एक प्रसंग आम्ही बघितलेला की लक्ष्य मामाच्या मागे तो व्हिलन लागतो मग. तर असं मला वाटतं की असं कधी घडलं होतं की असा एखादा फॅन आला आणि तो मागेच लागला? नाही, काय झालं, एक वेगळा फॅन मग कसा असतो. हां. आम्ही पुण्याला चाललो होतो प्रयोगाला आणि मी काहीतरी कोल्हापूरहून येणार होतो. त्या बसमध्ये मी नव्हतो नाटकाच्या, आणि त्याही हे काय नव्हतं एक्सप्रेस वगैरे. तर आम्ही चेंबूर किंवा सायनला डिझेल भरलं जायचं गाडीत. ते सायनला गाडी थांबली डिझेलला, आणि नाटकाच्या बसवर बोर्ड असं लिहिलेलं ना, तर मोरूची मावशी असं लिहिलं होतं बोर्डवर. तर बस थांबली असताना 4-5 हिजडे चढले बसमध्ये, आणि असे बसमध्ये, हे विजय कुठे आहे विजय? हां. तर दुसरा कोणतरी म्हणाला ते फ्लाईटनी येणार आहेत. तर दुसऱ्याला सांगतो बघ आपल्यातला किती पुढे गेला. प्रसाद, मला तुम्हाला विचारायचं की स्त्री पात्र आता सगळेच जण रंगवतात, तर स्त्री पात्र रंगवल्यानंतर काय फरक पडला आयुष्यात? सगळ्यात मेजर फरक पडला की बायकोवर जे ओरडायचो, चाल ना आवर ना पटकन, ते बंद झालं. कारण मलाच मुळात नांदीसाठी तयार व्हायला जवळजवळ 1.5 ते 1.25 तास लागतात. बापरे. ते लक्षात आल्यानंतर मी घरात ओरडणं बंद केलं. मी असं ऐकलेलं आहे की स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हणे मोरूच्या मावशीचा प्रयोग केलात. नाही, लग्नाच्या दिवशी नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी 2 प्रयोग. रात्रीचा प्रयोग पनवेलला, रात्री 1 वाजता हळद लावली मी घरी येऊन. अरे बापरे. मग दुसऱ्या दिवशी लग्न, आणि तिसऱ्या दिवशी 3 प्रयोग, अरे बापरे. आणि मग दौरा परत. मी तुम्हाला सांगतो, मी ज्याही हनीमूनला गेलो तेव्हा माझा मुलगा 4 वर्षाचा होता. क्या बात आहे. काही गोष्टी आपण मनापासून करायला जातो, आपल्याला त्याची अपेक्षा नसते, पण अशा काही गोष्टी प्रेक्षकांना रुचत नाहीत, पटत नाहीत. पण सुबोध, मला खरं तर तुमच्या तोंडून ही गोष्ट ऐकायची, किंवा तुम्ही रसिक प्रेक्षकांना काय आवाहन कराल या सगळ्या गोष्टींबद्दल? मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराचा एक स्वातंत्र्याचा हक्क असतो, कला मांडण्याचा हक्क असतो, एखादी गोष्ट मांडण्याचा हक्क असतो, आणि म्हणूनच तो कलाकार असतो आणि त्या कलेतनं ती मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. येणाऱ्या प्रेक्षकांना ते आवडलं नाही आवडलं तर ते चाललं नाही चाललं हा पुढचा भाग आहे. पण दोन्ही गोष्टी असतात. म्हणजे मला कायम असं वाटतं की एक कलाकार म्हणून जशी समाजाप्रती माझी जबाबदारी आहे, त्याच प्रकारे ती प्रेक्षकांची पण असते. प्रेक्षकांना एखादी गोष्ट आवडली नाही तर मी सुद्धा जेव्हा एखादी कलाकृती लोकांसमोर घेऊन जातो तेव्हा मीही या गोष्टींचं भान बाळगणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. म्हणजे सेन्सॉरशिप असावी का नसावी हा वेगळा मुद्दा आहे, पण माझी स्वतःची सेन्सॉरशिप माझ्या कलेवरती असली पाहिजे याविषयी माझं ठाम मत आहे. आणि मग लोकांनी त्या कलेला नाव ठेवणं आणि मग एका नाटकातनं सगळ्यांचं नुकसान होणं, तर यापेक्षा प्रत्येक कलाकारांनी एक अत्यंत स्वतःचं भान ठेवून जर ती कला साकार केली तर मला असं वाटतं हे वाद उद्भवणार नाहीत. आणि जशी कलाकारांची जबाबदारी आहे तशीच मला असं वाटतं की प्रेक्षकांची जबाबदारी तितकीच आहे. पाहुणे आले. हे बघ ना, पाहुणे किती आले, तुम्हाला भेटायचं खास क्रेज आहे तुमची, क्रेज. अमिताभ बच्चन. तेव्हा काय संबंध? अमिताभ बच्चन कसं शक्य? अरे त्यांचा अग्निपथ पाहिलंय मी पिक्चर. कसा? अरे चला आपण का नाम विजय चव्हाण. बाप का नाम विजय चौहान, माँ का नाम विजय चौहान, मौसी का नाम विजय चौहान, सुल्त का नाम विजय चौहान. सगळे पाहिले मी. अरे अरे हे तर बालगंधर्व. अरे वा, राम लखन तीन दिन गाणं फेमस आहे. ते दोघं दिसले म्हणून राम लखन म्हणा. राम लखनची जोडी आहे बाबा, मला माहिती आहे ना. गुलशन ग्रोवर आणि शक्ती कपूर. त्यांचं गाणंच फेमस आहे, मला लय आवडतं ते गाणं. राम लखन मधलं मस्त गाणे. कुठलं? जीवा शिवाची बैल जाई बिगीन आपली पुढं. अरे जन्मबंदी सजा इथे प्रत्येकास. अरे हे तर बालगंधर्व.
अरे देवा देवा देवा, कुशल बद्रिके तू इथं काय करतोय? तुझा भाऊ तर इकडे काम करतो, तू इथं काय करतोस? पप्पा कुशल बद्रिके नाही, ते संतोष पवार आहेत. अरे अरे हे तर बालगंधर्व. पप्पा किती व्हेरिएशन मध्ये तेच बोलणार परत. ते संतोष पवार आहेत, सांगितलं मी तुम्हाला. अरे संतोष, नमस्कार नमस्कार नमस्कार. ते काय राजकारणानं ओळखायलाच येत नाही मला टेन्शन येतं. सॉरी सॉरी पवार साहेब, सॉरी. अरे जाताय पप्पा आता. हा जातो. अरे पण ना यार, तुमच्या पप्पांची लागण झाली हे म्हणजे. फार आवडलं. अरे मला विजय मामांना विचारायचंय की आत्ताचं जे युग आहे सगळं टेक्नोसेवी युग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, हा सगळा जमाना असताना मामा मला सगळ्या रसिक प्रेक्षकांना ही युनिक गोष्ट सांगायची आहे की आजच्या काळात सुद्धा सर मोबाईल वापरत नाहीत. पण या काळात सुद्धा मोबाईल न वापरण्याचं कारण काय? ते मोबाईलपेक्षा जास्त मोबाईल आहेत. वा, ते काय माझ्या घरात अजून कोण सिरियस नाही आहे, त्यामुळे कशाला पाहिजे मोबाईल. वा. क्या बात आहे, क्या बात. पण त्यांचं टेक्निक माहिती आहे का काय? हां, ते ज्यांच्याबरोबर शूटिंग करत असतात ना, किंवा जे काही प्रयोग करत असतात, त्यांचे नंबर त्यांनी घरी दिलेले असतात. त्यांच्या मिसेसने मलाही फोन केलेला आम्ही शूटिंग करत असताना की विजू मामांना असा असा निरोप सांगायचा आहे, असं 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 काम आहे, ती काय डेट कारण ह्यांचे डेट्स देण्या घेण्याचं काम ह्यांचे मिसेस बघत असतात. अच्छा. हां, हे काही बघत नाही. मला असं वाटतं मोबाईल नसूनही आजच्या तारखेला ही सगळ्यात बिझी आर्टिस्ट. करेक्ट. क्या बात आहे, क्या बात. प्रसाद, स्त्री वेश साकारत असताना काही गमती जमती घडल्या? नांदीचा प्रयोग होता चिपळूणला, मे महिन्यात प्रयोग होता. खूप उकाडा होता आणि त्या उकाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला प्रयोगाच्या इथे मोठे मोठे असे डास किडे असे इकडे तिकडे फिरत अरे होते. बापरे. खूप. तर ते मी मगाशी दाखवलं तसं दीड पायावर सुबोधनी शिकवल्याप्रमाणे मी असा उभा होतो, असा अजय तिकडे गातोय. बरं, माझी पाठ असते अजयकडे आणि अजय गात असतो. तर गाता गाता समजा आता नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी अनुकंपा असं नॉर्मल आहे. तर एकदम असं ऐकू आलं मला, नच सुंदरी करू कोबा मजवरी धरी असं बघितलं तर असे किडे बिडे तोंडात जातात. तोपर्यंत मी तोंड उघडलेलं नसतं, त्यामुळे असं मी त्यावेळेस हसतोय. तर म्हणतात ना इथेच भोगायचं असतं आपल्याला. तर मी त्याच्याकडे बघून हसलो. थोड्या वेळाने एक एवढा मोठा किडा असा कर करत काच असा घुसला आतमध्ये. तो किडा आतमध्ये पडपडतो. त्याला बाहेर कुठे यायचं कळत नव्हतं. आणि त्यामुळे त्याचे पंख, त्याचे दात सगळं सगळं मला टोचत होतं भयानक. आणि मला काही करता येत नव्हतं. काही मग एक दोन वाक्य मिस झाली असतील, काही झालं असेल, मग माझं लक्ष नव्हतं, कारण तो खूप चावत होता तो किडा आतल्यात. आणि कधी एकदा तो प्रवेश संपतोय असं मला पहिल्यांदा झालं आयुष्यात. प्रवेश संपल्या मी आत आलो आणि असा पदर काढल्यानंतर तो मेला होता. अरे बाप, पण खरंच हे आपल्यापेक्षाही मोठे किडे आहेत. आहेत. आणि ते आपल्यावरच बसताय. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.